नमस्कार, मी मनीषा. ऊर्जेच्या माध्यमातून विकार मुक्ती कशी करायची आहे आणि ही ऊर्जा असते कुठे, ही ऊर्जा येते कुठून, ती नसेल तर ती आपण उत्पन्न कशी करायची आहे ह्याबद्दल, आणि ऊर्जा म्हणजे काय, सप्तचक्र म्हणजे काय, सप्तचक्रांच्या माध्यमातून आपण विकारमुक्ती कशी करायची आहे ह्याबद्दल इथून पुढच्या भागांमध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी मनीषा मगर, लोटस वेलनेस सेंटर किंवा लोटस हिलिंग सेंटर, योग कन्सल्टंट, निसर्गोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, पंचकर्म तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञ. इतक्या टप्प्यांवरती काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की कोणताही विकार, अगदी कोणतीही समस्या उत्पन्न होते त्याच्यासाठी अधिक कारणीभूत असतं आपलं मन. कोणताही विकार, कोणतीही गोष्ट आधी ही मनाला आपल्या लागते आणि मग त्यानंतर त्याचं प्रकटीकरण आहे ते शरीरावरती होतं. तर ह्या मनावरती सुद्धा कुणाचा कंट्रोल असतो आणि हे कसं चालतं ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या दृष्टीने आपलं हे शरीर म्हणजे आपलं अस्तित्व, परंतु हे आपलं अस्तित्व आहे. प्राचीन शास्त्रानुसार ह्याच्या पलीकडे सुद्धा एक ऊर्जा देह आहे आणि तो कसा चालतो आणि तो ऊर्जा देह किंवा ती ऊर्जा कुठे असते आणि ती कशी ॲक्टिव्ह करायची आणि त्याच्यातून आपल्याला लाभ कसा घ्यायचा आहे, हे दोन वेगळे वेगळे भाग येतात ते आपण बघणार आहोत. हे आपलं शरीर आहे, हे 5 कोशांपासून 7 कोशांपासून बनलेलं आहे. त्यातले पहिले जे 5 कोश आहेत ते आपले शरीर, मन आणि बुद्धी याच्याशी निगडीत आहेत आणि पुढील 2 कोश आहेत ते आत्मा आणि परमात्मा म्हणजे अध्यात्माशी निगडीत आहेत. त्यातील पहिला जो कोश येतो जो की अन्नमय कोश, म्हणजे हे आपलं शरीर आहे, हे अन्न आपण खातो आणि त्यापासून त्याची निर्मिती झालेली आहे म्हणून तो अन्नमय कोश. त्या अन्नमय कोशाच्या बाहेर येतो प्राणमय कोश. ह्या प्राणमय कोशामधून ऊर्जा घेतली जाते आणि ती अन्नमय कोशाला दिली जाते. ह्या प्राणमय कोशामध्येच ऊर्जा असते. ह्या प्राणमय कोशामध्ये सप्तचक्र असतात आणि ह्यातूनच ऊर्जा मिळून आपलं संपूर्ण शरीर किंवा ही ऊर्जा देह त्याच्यावरती आपला चालत असतो. आणि त्याच्यानंतर येतो मनोमय कोश, ज्याच्यामध्ये भावना असतात. म्हणजे कुठलीही भावना आहे ही ऊर्जेच्या मार्फतच प्रकट केली जाते, ती ज्याच्यामध्ये साठवली जाते तो येतो आपला मनोमय कोश. आणि त्यानंतर त्याच्या पुढचा कोश येतो जो की आहे विज्ञानमय कोश. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या बुद्धीला पटतात पण मनाला पटत नाहीत. म्हणजे जिथं आपल्याला ज्ञान होतं तो आपला विज्ञानमय कोश. बऱ्याच गोष्टी आपल्याला बुद्धीला पटल्या आणि मनाला पटल्या नाही, पण ज्या गोष्टी बुद्धीला पटतात आणि ज्या बुद्धीला पटून तिथे साठवल्या जातात तो असतो आपला विज्ञानमय कोश. आणि त्यानंतर येतो आपला आनंदमय कोश. तर जिथे आनंद, आपल्याला झालेला आनंद जिथे साठवला जातो तो आनंदमय कोश. अशा ह्या 5 कोशांपासून आपलं हे शरीर बनलेलं असतं. ह्या शरीराचे जसे अवयव असतात, ह्या शरीराचे अवयव आहेत जसं की लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, गॉल ब्लॅडर, पित्ताशय म्हटलं जातं त्याला, छोटा आतडं, मोठा आतडं, मेंदू, डोळे, हे संपूर्ण अवयव आपल्या ह्या देहाचे आहेत. तसेच ऊर्जा देहाचे सुद्धा अवयव असतात आणि ह्या ऊर्जा देहाचे अवयव म्हणजे ही सप्तचक्र. मग ती कुठे असतात ते आपण नंतर बघूया. तर ह्या ऊर्जा देहाला आणि आपल्या संपूर्ण शरीराला ऊर्जा कुठून मिळते, तर आपल्याला ह्या 5 तत्वातून ऊर्जा मिळते. म्हणजे आपण समजा काही अन्न खाल्लं तर त्यातून लिव्हर मध्ये गेलं, ते एन्झाईम्स झाले, ते छोट्या आतड्यामध्ये गेलं, तिथून शोषलं गेलं आणि तिथून छोट्या आतड्यातून ते संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवतं आणि तिथून आपलं शरीर चालतं. तसंच ह्या ऊर्जा देहाला कुठून ऊर्जा मिळते किंवा ऊर्जा देह आहे त्याला कुठून ऊर्जा मिळते, तर ती सप्तचक्र जी आहेत ती कुठून ऊर्जा घेतात, तर ह्या 5 तत्वातून ती ऊर्जा घेतात आणि त्या प्रत्येक चक्राला ती ऊर्जा दिली जाते आणि त्यातून ते चक्र कार्य करतं. ज्यावेळी त्या चक्राला अपेक्षित ऊर्जा मिळत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या जातात त्यावेळी ती चक्र दूषित होतात आणि मग आपल्या शरीरामध्ये विकार उत्पन्न होतात. तर असं हे ऊर्जा देह आणि आपला देह हे 2 वेगळे भाग आहेत, पण ते आपल्या शरीरामध्येच असतात. तर आपल्या शरीरामध्ये सर्वात 3 नाड्या अतिमहत्त्वाच्या असतात. त्याच्यामधली इडा, पिंगला आणि मध्ये जी असते ती सुषुम्ना नाडी.
ही सर्वात महत्त्वाची असते. मेरुदंडावरती म्हणजे पाठीच्या कण्याच्या मधून ती गेलेली नाडी असते आणि ह्या नाडीवरती ही चक्र असतात, ती चक्र त्याच्यावरती असतात. तर सर्वात संपूर्ण आपला मेंदू आणि त्याच्या खाली स्पायनल कॉर्ड आहे आणि हा पाठीचे मणके आहेत आणि त्याच्यामध्ये सुषुम्ना नाडी आहे आणि त्या नाडीवरती ही चक्र एक एक चक्र बसवलेली आहेत. म्हणजे आपण ती ॲनाटॉमिकली आपण ओपन करून काढलं तर ती आपल्याला चक्राशी दिसणार नाहीत, पण त्याचं अस्तित्व असतं आणि ती दूषित झाल्यावरतीच विकार उत्पन्न होतात. जसं की हार्मोन्स पण तशाच पद्धतीनं काम करतात, तर तशीच ही चक्र सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतात. ह्या चक्रांना जी ऊर्जा मिळते ती ह्या 5 तत्वातून ऊर्जा मिळत असते आणि जिथं आवश्यक आहे तिथं दिली जाते. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे असलेले विचार, आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्यातून सुद्धा ऊर्जा ॲब्सॉर्ब करण्याचं काम ही चक्र करत असतात. म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्याला मानसिक विकार वगैरे होतात, त्यावेळी आपली ही चक्र दूषित झालेली असतात आणि त्यातूनच आपल्याला मानसिक विकार होत असतात. आत्ता त्याच्याबद्दल बऱ्याच पद्धतीचे व्हिडिओ येत आहेत किंवा सप्तचक्रांबद्दल माहिती दिली जाते. तुम्ही हा मंत्र म्हणा आणि मग हे केलं जाईल, पण तेवढी सोपी ती गोष्ट नाही. त्यासाठी तुमची चक्र स्वतः ॲक्टिव्ह करणं किंवा त्याच्यासाठी तेवढ्या पद्धतीची साधना करणं आणि तेवढं तुमचं वागण्यामध्ये बदल करणं हे सुद्धा आवश्यक आहे. तर ती चक्र ॲक्टिव्ह होतात आणि मगच आपल्याला ती कार्य करण्यासाठी मदत करत असतात. तर ही अशी आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि ह्याच्याबद्दलची माहिती आहे ही आपल्या घेरंड संहिता किंवा शिवसंहिता किंवा योगाबद्दलचे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ह्याचा शास्त्राचं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. हे कुठेही ऐकीव माहितीवरती नाही, तर आपल्या ग्रंथांमध्ये ह्याच्या बाबतीत वर्णन दिलेलं आहे. म्हणजे की मूलाधार चक्रापासून ऊर्जा घ्यायची आहे आणि ती आपल्या भूमध्यावरती न्यायची, त्यातून आपल्याला ऊर्जा मिळणार आहे, असा प्रत्येक चक्राचं तिथे वर्णन गेलेलं आहे. प्रत्येक चक्र त्याचं स्थान शरीरामध्ये ठरलेलं आहे, त्याचा रंग ठरलेला आहे. म्हणजे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे त्याच्या प्रत्येकाच्या पाकळ्या आहेत आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ती चक्राशी आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. प्रत्येकाचा मंत्र आहे, प्रत्येकाचा वर्ण वेगळा आहे, प्रत्येकाची देवता वेगळी आहे. प्रत्येक चक्र दूषित झाल्यानंतर होणारे विकार आहेत. प्रत्येक चक्र अगदी एखादं चक्र खूप ओव्हर ॲक्टिव्ह झालं तरी सुद्धा त्यातून सुद्धा विकार उत्पन्न होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्या शरीराला जलतत्वाची आवश्यकता आहे, जलतत्व घेतलं नाही तर आपल्याला डिहायड्रेशन होईल. म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं तर आपल्याला काय होणार आहे माहिती आहे. पण तेच जर पाणी वाढलं तर काय होईल, तेच जर पाणी वाढलं तरी सुद्धा आपल्याला विकार उत्पन्न होतातच ना. पृथ्वीतत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु हे पृथ्वीतत्व कमी झालं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये विकार उत्पन्न होत असतात. तसंच ही चक्र संतुलित राहणं महत्त्वाचं आहे आणि ही चक्र ॲक्टिव्हपणाने काम करणं महत्त्वाचं आहे. तर इथून पुढच्या भागांमध्ये प्रत्येक चक्राचं स्थान, प्रत्येक चक्राचा रंग, प्रत्येक चक्राचा मंत्र आणि प्रत्येक चक्राची देवता किंवा प्रत्येक चक्राचं कार्य कसं शरीरामध्ये आपल्या चालतं हे पुढच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत. फक्त ह्या भाग संपवताना मी तुम्हाला फक्त चक्रांची नावं सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपलं चक्र असतं ते मूलाधार चक्र आहे. त्यानंतर येतं आपलं स्वाधिष्ठान चक्र, त्यानंतर मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सर्वात वर असतं ते आपलं सहस्रार चक्र. अशी ही चक्र प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत आणि प्रत्येकाचं शरीर, मन, बुद्धी, आत्मा ह्या चक्रांशी निगडीत असतो आणि ती चक्र ॲक्टिव्ह झाल्यानंतरच आपल्याला शरीरामध्ये आपल्याला त्याचा लाभ होत असतो. आणि ह्याच्या माध्यमातूनच आपण उपचाराच्या पद्धतीसुद्धा असतात, त्या उपचार कसे करायचे असतात आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कसा फायदा करून घ्यायचा असतो हे इथून पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. तर हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि इतरांना पण शेअर करा आणि आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.